शिवसेना सांसद श्रीकांत शिंदे ने आज परली स्थित प्रभु वैद्यनाथ मंदिर में दर्शन कर बीड जिले के शिवसंवाद दौरे की शुरुआत की। मराठा दौरे पर निकले श्रीकांत शिंदे इस दौरान शिव सैनिकों, पदाधिकारियों और कार्यकर्ताओं से मुलाकात कर संगठन की समीक्षा कर रहे हैं। परली में मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने कहा है कि वैद्यनाथ मंदिर अत्यंत जागरूक देवस्थान है और दर्शन लेकर ही उन्होंने दौरे की शुरुआत की। विधान परिषद चुनाव को लेकर उन्होंने कहा है कि सीटों को लेकर वरिष्ठ नेता और मुख्यमंत्री स्तर पर चर्चा जारी है तथा जल्द उचित निर्णय लिया जाएगा। शिंदे ने कहा है कि भीषण गर्मी के बावजूद शिवसैनिक पार्टी विस्तार के लिए मेहनत कर रहे हैं और नेताओं को भी कार्यकर्ताओं के साथ मैदान में उतरना चाहिए। उन्होंने भरोसा जताया है कि शिवसेना आने वाले समय में और मजबूत होकर उभरेगी। आज बीडमध्ये आल्यानंतर परली वैजनाथ महादेवाचं दर्शन जे आहे त्या ठिकाणी घेण्याचा लाभ आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळाला। एक खूप जागृत देवस्थान जे आहे परली वैजनाथ, याच्या अगोदर देखील मी इथे आलो होतो आणि आज बीडचा दौरा जो आहे हा दर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाने जो आहे हा सुरू होतोय। बघा, वरिष्ठ नेते जे आहेत हे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असेल याच्यावरती चर्चा त्यांची सुरू आहे आणि लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज सोडवला जाईल। काहीच कुठेच काय प्रॉब्लेम असं मला वाटत नाही। सोलापूरमध्ये देखील स्थानिक स्तरावर उदय सामंतांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याची देखील चर्चा काय वक्तव्य समजत नाही, पण त्यांनी काहीतरी भाजपसोबत जमत नाही असं काही। आता मी कसं काय बोलणार? एवढ्या प्रखर उन्हातही आपण दौरे करताय, एकीकडे आपल्याला उत्कृष्ट संसदाचा पुरस्कारही भेटलेला आहे। कार्यकर्ता जो आहे, शिवसैनिक जो आहे हा उन्हात आणायची फिकर न करता जो आहे हा नेहमी रस्त्यावरती असतो आणि आम्ही सगळे लोक जे आहोत हे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेबांचे आम्ही सगळे लोक शिवसैनिक आहोत आणि पक्ष वाढवण्यासाठी 45 डिग्री टेम्परेचर असेल किंवा 50 डिग्री टेम्परेचर असेल, सगळीकडे जे आहे हे फिरतोय। मला देखील खूप लोकांनी सांगितलं की मराठवाड्यात चाललात, एवढं टेम्परेचर आहे, तेवढं तापमान आहे। मला वाटतं कार्यकर्ता जो आहे हा या तापमानामध्ये पक्षवाढीसाठी काम करत असतो। नेत्यांनी पण त्या कार्यकर्त्यापर्यंत जाणं गरजेचं असतं, त्याच्या काय अडीअडचणी ह्या जाणून घेण्याचं महत्त्व असतं आणि या सगळ्या दौऱ्याच्या माध्यमाने ह्याच चालू आहे आणि असे दौरे जे आहेत, बघा आज हा दौरा सुरू न झाला, विधानसभेच्या अगोदर देखील विधानसभा निहाय बैठका मी घेतलेल्या आहेत, लोकसभेच्या वेळेस घेतल्या आहेत, नगरपालिकेच्या वेळेस घेतल्यात, तर आता देखील पक्ष कसा वाढेल याच्यासाठी दिवस रात्र जे आहे शिवसेना पक्ष काम करणार आहे।